नमस्कार. नवरात्र म्हटलं की उपासाचे पदार्थ आले. तर आज जे आपण बनवणार आहोत मस्त खमंग ज्यांना आवडतं त्यांच्यासाठी आहे. खुसखुशीत पण टेस्टी आणि अतिशय चवदार, म्हणजे लहानापासून ज्येष्ठांना खाता येईल अशी खुसखुशीत राजगिऱ्याच्या पिठाची पुरी आणि मस्त शेंगदाणा खोबऱ्याची चटणी. तर चला उशीर न करता पटकन व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार, मी रेखा आळंकर. आज आपण जे बनवत आहोत राजगिऱ्याच्या पिठाच्या खमंग आणि खुसखुशीत पुऱ्या. राजगिरा अतिशय गुणवर्धक पदार्थ आहे. आपल्या हलका असल्यामुळे, पचायला हलका असल्यामुळे आपल्या आहारात हा असतोच आणि त्यामुळे उपासात आवर्जून याचे पदार्थ केले जातात. तर या पुऱ्या अतिशय खुसखुशीत होतात, पचायला हलक्या आहेत आणि सोबत जर ही खोबऱ्याची चटणी आणि शेंगदाण्याची चटणी असेल तर क्या कहणे. कारण की रोजचे पदार्थ खाऊन जर कंटाळा आला असेल तर मस्त ह्या खमंग चटणी आणि पुऱ्याचा बेत नवरात्रात अवश्य करा. अशा टम्म फुगलेल्या पुऱ्या, गरम गरम पुऱ्या. मग त्याच्यासोबत तुम्ही दही पण घेऊ शकता. दही घ्या, आपण जी करतो ही उपासाची चटणी घ्या आणि मस्त खमंग ही चव करा. तर त्याच्यासाठी आपण 2 वाट्या राजगिऱ्याचं पीठ घेत आहोत. राजगिऱ्याचं पीठ तुम्ही जास्त प्रमाणात करत असाल तर गिरणीतून दळून आणू शकता किंवा मग आजकाल छान ब्रँडेड सुद्धा आपल्या मार्केटमध्ये मिळतं. तसे 2 वाट्या मी राजगिऱ्याचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यात आपण आता जो मसाला टाकणार आहोत, कारण की उपासाला लागणाराच मसाला टाकायचा आपल्याला. तर इथे मी हिरव्या मिरच्याची पेस्ट घेतली, त्याच्यात थोडीशी जिरे टाकली होती मी आणि मिरच्या 2 मोठ्या मिरच्या कांडून घेतल्यात आणि त्याचा पेस्ट ठेचा असा जाडसर करून टाकला आहे. चवीपुरतं मीठ टाकायचं आपल्याला आणि तिखटाचं प्रमाण कमी जास्त करू शकता. आणि ही काय केली मी, थोडेसे जिरे भाजून आणि त्याला बारीक करून घेतले. एक छान अशी चव येते, कारण की त्याच्यात बाकी आपण टाकत नाही ना, उपास असल्यामुळे लसूण वगैरेचा वापर करत नाही, त्यामुळे हे टाकलेलं आहे. आणि कोथिंबीरसुद्धा बऱ्याच जणांना चालत नसेल, ती कोथिंबीर तुम्ही स्किप करू शकता. पण इथे मस्त छान चव लागते कोथिंबीरची, म्हणून मी टाकली आहे. आणि मुख्य म्हणजे आपण याच्यात टाकणार आहोत बटाटा. एक मध्यम आकाराचा मी बटाटा घेतला आहे, तो उकळून घेतला आणि साल काढलेली आहे. कारण की बटाटा टाकल्यामुळे या ज्या पुऱ्या होतात ना त्या अतिशय असं खुसखुशीत होतात. कडक नाही, कडक वेगळं आणि खुसखुशीत वेगळं. तर या खुसखुशीत होतात, अगदी खायला मस्त लागतात. तर असा हा मी एक मध्यम आकाराचा बटाटा घेतला आहे. तर तुम्ही कमी जास्त बटाट्याचं प्रमाण पण करू शकता. तर त्याप्रमाणे इथं पण 2 वाट्याला 1 बटाटा पुरेसा होतो. तसा हा बटाटे मी छानपैकी किसून घेतलेला आहे. आणि हा जो सगळं आपलं मिश्रण आहे हे सगळं छानपैकी आपल्याला मिक्स करायचं आहे, म्हणजे जेणेकरून जे आपला टाकला मसाला तो सगळ्या पिठामध्ये मिक्स होईल. आता याच्यामध्ये या मसाल्यामध्ये तुम्ही जर आवडत असेल त्याच्यात तुम्ही लाल तिखटसुद्धा टाकू शकता. बघा, हे छानपैकी असं पीठ मिश्रण करून घ्यायचं, छान असं मिक्स करून घ्यायचं. आणि मग याच्यात ना आपण थोडंसं मोहन पण टाकणार आहोत. जास्त मोहन टाकायचं नाही आपल्याला. असं मिक्स करून झालं पीठ की छान असं मिक्स करून झालं की आपल्याला थोडंसं तेलाचं प्रमाण टाकायचं, की जेणेकरून आपल्या ज्या पुऱ्या आहेत तशा मऊ होतील. बघा, तुम्ही 1 चमचा घेतलं मी तेल, जास्त तेल घेतलेलं नाही आहे. आणि हे तेल टाकायचं आणि सगळं पीठ मिक्स केलं की थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे मळून घ्यायचे. जास्त पाण्याचा वापर एकदम करायचा नाही, कारण की बटाट्याला आधीच पाणी सुटतं. आपण जर जास्त पाणी असं ओलसर पीठ भिजवलं तर पुऱ्या लाटायला आपल्याला त्रास होतो. त्याच्यामुळे अगदी बेतानीच थोडं थोडं जसं लागेल तसं पाणी टाकायचं. जर तुम्ही भिजवताना कोमट पाणी टाकलं तर आणखीन छान, कारण की राजगिऱ्याचं पीठ हे थोडंसं फुलून येतं. त्यामुळे थोडं थोडं पाणी टाकून मळून घ्यायचं आणि तेल लावून आपण हे ठेवणार आहोत. तुम्ही बघू शकता याची कन्सिस्टन्सी, हे बघा. आणि हे आता झाकून ठेवल्यामुळे काय होईल, छानपैकी तो पीठ मुरेल. आता तोपर्यंत आपण काय करून घेऊया, शेंगदाणे आणि खोबऱ्याची चटणी करून घेऊया. छान शेंगदाणे मी मस्त भाजून घेतलेत, साल छान निघत आहेत, पण मी साल काढणार नाही आहे. 1 वाटी शेंगदाणे, अर्धी वाटी खोबऱ्याचा किस केला आहे. तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही तिखट, मीठ आणि जिरे टाकायचे. आणि हे जे सगळं साहित्य मिक्सरमध्ये टाकून छानपैकी आपल्याला चटणी करायची. इथं तुम्हाला वाटेल की मी तिखटाचं प्रमाण जास्त टाकले, पण हे काश्मीरी लाल मिरची असल्यामुळे दिसायला लाल आहे, तिखट अजिबात जास्त नाही लागत, मस्त खमंगच लागतं.
बघा असं तुम्हाला वाटत असेल की तिखट किती जास्त टाकले, तर तसं काही नाही आहे. आणि आमच्याकडे जरा थोडंसं झणझणीत आवडतं, तर त्यामुळे तिखटाचं प्रमाण पण तुम्ही कमी करू शकता, असं काही नाही. अशी छान मस्तपैकी खमंग अशी ही चटणी बाजूला ठेवूया आपण. आणि आता बघूया की आपलं पीठ आता एक अर्धा तास झाला आहे, छानपैकी मुरले. आणि याच्या आपल्याला करायच्यात आता पुऱ्या. पीठ मस्त झालेलं आहे. तेलाचा हात लावून एकदा सगळं मळून घेऊया. हाताला तेल लावून त्याचे गोळे करून घेऊया. तुम्हाला जशी पातळ पुरी, जाड पुरी जशी हवी असेल, पण जास्त जाड केली तरी ती अशी आपल्याला कच्ची खाल्ल्यासारखी वाटते. पण जास्त पातळ पण नको आहे आपल्याला आणि जास्त जाड पण नको आहे. आणि हे राजगिऱ्याचंच पीठ मी घेतलेलं आहे आपल्याला लाटताना लावायला, की जेणेकरून पोळपाटाला ही पुरी चिटकणार नाही. जर आपल्याला पीठ लावून नको असेल तर तुम्ही पोळपाटावर पॉलिथिनचा पेपर ठेवू शकता आणि त्याच्यावर सुद्धा तेलाचा बोट लावून आपण हे पुरी लाटू शकतो. इथे मी राजगिऱ्याचं पीठ लावले आणि अशी ही पुरी लाटून घेतली आहे. अजून एक आपण पुरी लाटून बघूया. एकीकडे मी तेल तापायला पण ठेवलेलं आहे आणि एकीकडे आपण अशा या पुऱ्या करतो आहे. तर पुरीचं प्रमाण बघताना जास्त जाड पातळ असं जे तुम्हाला जसं आवडेल तशी करायची, पण आपण लाटताना जास्त जाड पण नको आहे आणि जास्त पातळ पण नको आहे, म्हणजे ती फुगतील. नाहीतर मग काय होतं, कडक तरी होतील नाहीतर जाड तरी लागतील. हे बघा आता मी तुम्हाला दाखवते की त्याचं हे टेक्स्चर कसं आहे. हे बघा या पद्धतीने आपल्याला या पुऱ्या लाटून घ्यायच्यात. एकीकडे आपण तेल तापायला ठेवलेलं आहे, मस्तपैकी तेल तापलेलं आहे. आता आपण एक एक पुरी याच्यामध्ये सोडूया. सोडली की थोडंसं असं तेल त्याच्यामध्ये असं त्याच्यावर टाकत राहायचं, म्हणजे पुरी मस्त बघा तुम्ही बघू शकता की पुरी कशी टम्म फुगलेली अशी. आणि वरचा हा जो पापुद्रा आहे ना असा छान निघतो आणि त्यापासून पोकळ पोकळ आणि खुसखुशीत होते ही पुरी. अशा पद्धतीने बघा तुम्ही मस्त फुगली आहे की नाही छान. ह्या बटर पेपरवर काढून घ्यायच्यात म्हणजे तेल जास्तीचं. आणि या पुऱ्यांचं वैशिष्ट्य आहे ना, या पुऱ्या तेलकट अजिबात होत नाहीत राजगिऱ्याच्या पुऱ्या. आपल्या नेहमीच्या पुऱ्या तरी तुमच्या हाताला असं तेल तेल लागेल, पण तुम्ही बघू शकता तुम्ही जर करत असाल ना तर तुम्ही तुमच्या लक्षात येईल की या पुऱ्या अजिबात तेलकट होत नाहीत. तरी आपण या पेपरवर काढून घेऊया, म्हणजे जर जास्तीचं तेल असेल तर ते सगळं निघून जाईल. अशा पद्धतीने आपण सगळ्या पुऱ्या करून घ्यायच्यात. मस्त बघा तुम्ही कसं छान फुगल्यात ना, असं वाटतं की पटकन गरम गरम खायला बसवावं. लहानापासून मोठ्यांपर्यंत या पुऱ्या अगदी आवडीने खाल्ल्या जातात. करेपर्यंत सगळं अर्ध्या निम्म्यात संपूनच जातात. बघा प्रत्येक पुरी अशी छान होती आणि बटाटा टाकल्यामुळे त्यात एक ना असा खुसखुशीतपणा येतोय. अरे वा, बघा मस्तच, खूप छान. वा, टेस्टी पुरी अतिशय तयार आहेत. पुऱ्या फुगल्या की आपल्याला पण आनंद होतो ना, की वा वा कशी छान पुरी फुगतीये म्हणून. आणि या पुऱ्या तुम्ही चटणीबरोबरच खा असं काही नाही आहे, दह्यासोबत सुद्धा छान लागतात. ते नुसत्या खाल्ल्या तरी छान लागतात, कारण याच्यात आपण मस्त तिखट मीठ चिली फ्लेक्स वगैरे टाकलेलं आहे, त्यामुळे अशा खमंग होतात या पुऱ्या. एकूण एक पुरी फुगती आहे बघा तुम्ही बघू शकता की प्रत्येक पुरी फुगती आहे. अशा या मस्त गरमागरम पुऱ्या, खोबऱ्याची चटणी तुम्ही खा आणि मला कळवा तुम्हाला या पुऱ्या आवडल्या का. धन्यवाद.